आपण आहोत आता आरटीओ ताडदेवच्या कार्यालयात आणि आपण बघतोय की 15 ऑगस्ट पासून सगळ्या रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांना मराठी भाषा बोलणं कंपल्सरी म्हणजेच अनिवार्य केलेलं पाहायला मिळतं आणि त्याचीच ही गर्दी आपण आता बघू शकतो। मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक, टॅक्सी चालक मराठी शिकण्यासाठी ताडदेवच्या आरटीओ कार्यालयात आता आलेले पाहायला मिळतात। 2 शिक्षिका ज्या आहेत त्या देखील त्यांना मराठी शिकवताना पाहायला मिळतात आणि आता हे सगळे जण जवळपास मराठी शिकलेत असं त्यांचं म्हणणं आहे। आपण या दादांना विचारूया, दादा मराठी येतं का? मराठी येतो मला। मराठी बोलता येतं? हो येतोय। आता काय काय शिकवलंय तुम्हाला इकडे? मला सर्व शिकवलंय मला। काय काय शिकवलंय? सर्व येतोय मला। काय म्हणायची ते म्हणा, कस्टमरला वाटवायचं आहे, कस्टमरला घेऊन जायचं आहे, कुठं घेऊन जायचं आहे, कुठं उतरायचं आहे तुम्हाला। तर किती दिवस लागले? अरे मला काय, मी इथंच गिरगाव मध्ये राहिली, मला काय शिकवणार ते? मग तुम्हाला ह्यांनी नाही शिकवलं? शिकवलं आहे मला। मग तुम्ही म्हणतात की मी गिरगाव मध्येच होतो त्यामुळे मला काय नाही, शिकवलं? मला शिकवलं, पेपर घेतलाय मी, म्हणून शिकले मी। नक्कीच। तर आपण बघतोय की अजून इथे बरेच जण आहेत, हे दादा देखील आहेत। दादा मराठी येतं बोलता? मी मुंबई शहरात टॅक्सी चलावतो। मी ब्राह्मण आहे, मी जानवा घालतो, पॅसेंजर काय बघतो, मला चर्च गेट जायचा, बसा साहेबा, बसा साहेब, मीटर चालू करा, मीटर चालू केले आहे। माझा प्रॉब्लेम झाला, गाडी सावकाश चालवा, हो चिंता करू नको। एवढं तुम्हाला बोलता येतं? तर आपण बघतोय की चिंता करू नका, मला गाडी सावकाश चालवा वगैरे हे जे म्हणणं आहे किंवा जी तात्पुरती स्वरूपाची भाषा आहे मराठी ती या सगळ्यांना येते असं यांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर प्रेमलता जाधव मॅडम इथे आहेत। ताई काय काय शिकवलंय आणि आज इथे मोठी गर्दी दिसते, काय सांगाल? यांना तर म्हणजे एक तर आहे की आमचं हे आहे अभियान आहे महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियान। हे 1 जूनपासून ते 15 ऑगस्टपर्यंतची ही कार्यशाळा चालते। ह्या कार्यशाळेमध्ये कोणाकडूनही कसलेही पैशाची फी घेतलेली नाही आहे। दुसरी गोष्ट की याच्यामध्ये काय आहे तर चालक आणि प्रवासी यांचा संवाद आहे। म्हणजे की एखादा प्रवासी त्यांच्यासमोर आला तर तो मराठी भाषेतून बोलत असेल तर चालकांना त्याचं उत्तर देता आलं पाहिजे हे, किंवा न समजल्यामुळे पण गैरसमज होऊन मग कधी त्यांच्यामध्ये भांडण वाद होतो। तर हे सगळं मिटवण्यासाठी हे काही त्यांना प्रशिक्षण चालू केलं आहे आणि खूप उत्स्फूर्तपणे खूप आनंदाने हे सर्व शिकत आहेत। अगदी सगळे उत्साहाने शिकतात। 4-4, 5-5 वर्ग त्यांनी अटेंड केलेले आहेत, त्यांची तयारीसुद्धा आहे बोलण्याची, त्यामुळे आम्हाला काही आनंद आहे शिकवण्यामध्ये। पण आपण बघतोय की मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। हाच उत्साह 1 तारखेपासून आपण क्लासेस सुरू केले, याच्या आधी पण असाच उत्साह होता की येत्या 1-2 दिवसात हा उत्साह वाढलेला पाहायला मिळतोय? नाही, सुरुवातीला थोडा कमी होता फ्लो, आता ह्या 2-3 म्हणजे ह्या हप्त्यामध्ये तर जास्तच सुरू आहे। मला वाटतं रात्रीच आम्ही जवळजवळ 200-250 फॉर्म भरतो डेलीचे आमच्याकडे 200-250 फॉर्म भरले जातात आहे। आणि शिवाय म्हणजे कसं आहे की फॉर्म भरून ती प्रोसिजर आहे, फोटो लावा, त्यांचे आधार कार्ड लावा किंवा लायसन्सचं झेरॉक्स आणि परमिटचं झेरॉक्स लावा, त्याच्यानंतर त्यांना शिकवलं जातं। शिकवून झाल्याच्यानंतर मग काय होतं की त्यांच्याकडून थोडं बोलून घेतलं जातं, कारण हा संवाद आहे ना, त्यामुळे संवादरूपी त्यांच्याकडून बोलून घेतलं जातं। असे त्यांना 4 वर्ग अटेंड केल्याच्या नंतर ते परीक्षेसाठी सज्ज होतात। आता आपण जर बघतोय तर किती जणांचे 4 वर्ग पूर्ण झाले जे आता इथून बाहेर पडलेत, असा तुमचा आकडेवारी काय आहे, अंदाज काय? साधारणतः 1-1.5 हजारापर्यंत तरी लोक आहेत आणि अजून काही शिकतायत। काही परीक्षेमध्ये थोडा हॉल हा जरा कपॅसिटी कमी असल्यामुळे आम्हाला काही अडचणी येत आहेत की यांची परीक्षा घेण्यासाठी, तरी प्रयत्न तर आमचे चालूच आहेत। आता हे पण आहेत बघा, हे यांचे 4-4 वर्ग पूर्ण, 5-5 वर्ग पूर्ण झाले आहेत। दादा येतं मराठी बोलता? हो बोलतोय ना। काय बोलता, कुठे जायचंय? तुम्हाला कुठं जायचं सांगा, मुंबई मध्ये हेरिया सांगा मला, मी नेतोय ते मला। नक्कीच। तर आपण बघतोय की दादा आम्हाला आता माटुंगा माहीम असं कुठेही जायचं नाही, पण तुम्हाला मराठी आलं पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे। आपण ताईंना पुन्हा विचारूया की 4-5 वर्ग यांचे पूर्ण झाले, त्याच्यानंतर यांची एक्झाम होणार आहे, नेमकी ही एक्झाम कशा प्रकारची होणार आहे? एक्झाम घेण्यासाठी आमचे RTO मधले साहेब असतात, आमच्या शिक्षिका असतात, त्यांची लिस्ट असते आमच्यासमोर, त्यांची नावं असतात, त्यांनी किती वर्ग पूर्ण केले त्याची ही पूर्णतः लिस्ट असते आणि त्याच्यानंतर मग जे 16 प्रश्न घेतलेत त्याच्यातलेच प्रश्न त्यांना विचारले जातात आणि अगदी छान प्रकारे हे तयारी करून बोलतातही।
काहींना थोडं होतो प्रॉब्लेम, पण तरी पण ते बोलण्याचा प्रयत्न करतात चांगल्या पद्धतीने. नक्कीच. तर एकंदरीत आपण बघतोय की मराठी बोलण्यासाठीचे हे प्रशिक्षण वर्ग कुठेतरी कामी आलेत असं पाहायला मिळतंय. या सगळ्यांना थोडं थोडं का होईना मराठी समजायला लागलंय, ते मराठी बोलायला प्रयत्न करतायत. त्यामुळे यामुळे कुठेतरी मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये असलेला जो वाद आहे तो या निमित्ताने कमी होईल. 15 तारखेपासून या सगळ्यांना मराठी येणं अनिवार्य आहे. मराठी जर येत नसेल तर त्यांचा परवाना जो आहे तो रद्द होणार आहे आणि यासाठी हे सगळे जण आता धडपड करताना देखील पाहायला मिळतात. त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर नेमकं किती जण मराठी बोलतायत आणि किती जण मराठी शिकलेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.